विशेष मतदार पुनरीक्षण अभियान अंतर्गत सुरू असलेल्या SIR डिजिटल नोंदणी मोहिमेला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे। अवघ्या 18 दिवसात 66% नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित 12 दिवसात 100% नोंदणीचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरीक्षण अभियानांतर्गत पुसद विधानसभा मतदारसंघात SIR डिजिटल नोंदणी मोहीम वेगाने सुरू आहे। उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदारसंघातील एकूण 3,23,657 मतदारांपैकी 2,81,495 SIR अर्जाचे वितरण करण्यात आले आहे। यापैकी आतापर्यंत 2,13,883 अर्ज प्राप्त झाले असून त्यांची डिजिटल नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे नोंदणीचे प्रमाण 66% पोहोचले आहेत। यवतमाळ जिल्हा राज्यात नोंदणीच्या बाबतीत आघाडीवर असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे। मात्र पुसद शहरातील काही मतदान केंद्रावर नोंदणीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्या ठिकाणी विशेष भर दिला जात आहे। उर्वरित सुमारे 1.25 लाख मतदारांची नोंदणी पुढील 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी 343 BLO, 35 पर्यवेक्षक, 13 AERO आणि सहाय्यक कर्मचारी कार्यरत आहेत। नोंदणी मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी येत्या रविवारी मतदारसंघातील सर्व 343 मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की SIRचा अर्ज न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणार नाही। त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने वेळेत अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे। पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत SIR अंतर्गत 66% मतदारांचे फॉर्म भरून डिजिटलाइज करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित मतदारांनी पुढचे जे 12 दिवस शिल्लक आहे या कालावधीमध्ये आपले फॉर्म भरून आपल्या BLOकडे दिले पाहिजेत। आता जवळपास 66% मतदारांनी भरून दिलेलं आहे। 2,13,000 मतदारांनी आतापर्यंत भरून दिलेलं आहे। शिल्लक राहिलेले जवळपास 1.25 लाख मतदार असे आहेत की ज्यांनी अजूनही फॉर्म भरून दिलेले नाही। त्यांनी आपल्या BLOशी संपर्क साधावा, फॉर्म्स प्राप्त करून घ्यावे आणि तात्काळ भरून त्यांच्याकडे जमा करावे। मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे पात्र मतदारांनी अंतिम मुदतीपूर्वी आपली SIR नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे।